मित्रांनो नमस्कार. ऑलरेडी मी ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम टाकलेलं आहे इंचकॅप रॉकचं, रॉबर्ट सावदे यांनी लिहिलेले. पण बऱ्याचशा मित्रांची अशी इच्छा आहे की ते मराठीतून घ्यावं, त्यामुळे हा व्हिडिओ बनवतो आहे. कवितेचं नाव येणारच आहे ॲप्रिसिएशनमध्ये. पॉईंट्स कोणते असतात आपण ऑलरेडी डिस्कस करून झालेलो आहोत. पॉईंट्स आहेत, पहिलं आहे टायटल, त्यानंतर पोयम, पोयट, थीम, स्टाईल, स्पेशल फीचर्स, मॉरल, मेसेज किंवा सिग्निफिकन्स ऑफ द पोयम आणि ओपिनियन. हे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ज्याच्याबद्दल आपल्याला डिस्कस करायचं आहे. काय असतं ॲप्रिसिएशन? ॲप्रिसिएशन म्हणजे टू फाइंड आउट द गुड क्वालिटीज ऑफ द पोयम. पोयमची गुड क्वालिटीज आपल्याला शोधायची आहेत, किंवा कोणतीही क्वालिटीज असेल, गुड असू द्या वाईट असू द्या, त्या क्वालिटीज आपल्याला या सर्व पॉईंट्सच्या आधारे शोधायचं असतं. आणि आपला हा व्हिडिओ आता त्यासाठी तयार होतो आहे. पहिला पॉईंट आहे टायटल. The title Inchcape Rock is significant in many ways. It is a symbol of goodness. It also represents the virtue and an act of goodness. काय दर्शवते टायटल? तर टायटल सिग्निफिकंट आहे, म्हणजे काहीतरी अर्थबोध देणारं आहे आणि ते अनेक प्रकारे आहे. पहिली गोष्ट म्हणजे ते एक सिम्बॉल आहे गुडनेसचा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे टायटल काय रिप्रेझेंट करतं? व्हर्च्यू म्हणजे गुड क्वालिटीज, अँड ॲक्ट ऑफ गुडनेस. आणि हे जे इंचकेप रॉक आहे, इंचकेप रॉक म्हटलं की पटकन आपल्याला आठवेल की काहीतरी ते कोणीतरी चांगलं काम केलेलं होतं, म्हणून हे कशाला रिप्रेझेंट करतं? अँड ॲक्ट ऑफ गुडनेसला रिप्रेझेंट करतं. पुढचा जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो आहे पोयम. द इंचकेप रॉक इज लॉंग नॅरेटिव्ह पोयम. कोणत्या प्रकारची कविता आहे? तर ही अत्यंत मोठी कविता आहे. त्याचबरोबर नॅरेटिव्ह पोयम आहे. नॅरेटिव्ह पोयम एवढ्यासाठी की त्या कवितेतून आपल्याला काहीतरी गोष्ट सांगितलेली आहे, म्हणून त्याला आपण नॅरेटिव्ह म्हणतो. लॉंग किती आहे ती? तर 17 क्वार्टरेन्स आहेत, म्हणजे 17 स्टांजा आहेत 4-4 ओळींचे. 4 ओळींच्या स्टांजाला क्वार्टरेन म्हणतात. इट इज रिटन इन द फॉर्म ऑफ बॅलड. कोणत्या प्रकारात लिहिलेली? बॅलडच्या प्रकारात लिहिलेली. बॅलड म्हणजे काय? बॅलड म्हणजे असं काव्य असते की ज्या काव्याद्वारे आपल्या महान हिरो लोकांचं कौतुक केलेलं असतं. महान वॉरियर्स असतात, महान राजे असतात, त्यांच्या कौतुकासाठी लिहिलेली जी कविता असते त्याला बॅलड म्हणतात. आपल्याकडे त्याला पोवाडा म्हणतात. दिस पोएम डिपिक्ट्स द स्टोरी ऑफ ॲन इंचकेप बेल. ही जी कविता आहे त्या कवितेमध्ये एक गोष्ट सांगण्यात आलेली. ती गोष्ट कोणाबद्दल आहे? इंचकेपबद्दल आहे. बरोबर. इंचकेप रॉक जो होता त्या इंचकेप रॉकवरच ते बॉई ठेवून त्याच्यावर इंचकेप बेल बांधण्यात आलेली होती आणि त्याची स्टोरी सांगण्यात आलेली आहे. द स्टोरी मूव्स फ्रॉम वन इन्सिडेंट टू अनदर. आता ही स्टोरी खूप छानपणे स्मूथली एका घटनेत नंतर दुसरी घटना दर्शवते. आधी आपल्याला छानपैकी तेथील वातावरणाचं वर्णन केलं, त्यानंतर ठिपका दिसला, तिथे तो पोचला, त्याने ती बेल कापून टाकली, आणि त्यानंतर वातावरण पुन्हा बदललं, त्याचं जहाज तिकडे सरकत गेलं आणि तो मेला. अशा पद्धतीने एक एक घटना घडत जाते. आणि हे घडत असताना आपल्या मनासमोर काय निर्माण होतात? इट क्रिएट्स विविड पिक्चर्स इन द माइंड ऑफ द रीडर्स. विविड पिक्चर्स, सगळे चित्र असं व्हिज्युअल होतात आपल्या डोळ्यासमोर. ऑल राईट. पुढचा पॉईंट आहे पोएट. पोएट कोण आहे? रॉबर्ट सावदी. हा अत्यंत फेमस कवी आहे, आणि हा कवी कोणत्या काळात होऊन गेलेला आहे? रोमॅन्टिक पिरियडमध्ये होऊन गेलेला आहे. ही बिलॉंग टू द रोमॅन्टिक स्कूल ऑफ पोएट्री. ही इज फेमस फॉर रायटिंग नॅरेटिव्ह पोएम्स. हा कवी कशासाठी प्रसिद्ध आहे? नॅरेटिव्ह कविता लिहिण्यासाठी. हो, खूप छान गोष्ट सांगतात ते कवितेच्या माध्यमातून. प्रेझेंट पोएम इज ऑल्सो ड्रॅमॅटिक ऑर नॅरेटिव्ह पोएम दॅट गिव्स द मेसेज टू बी गुड. ही जी कविता आहे ड्रॅमॅटिक आहे. ड्रॅमॅटिक म्हणजे काय? तर काहीतरी नाट्य घडतं आहे त्या ठिकाणी. एखाद्या कवितेमध्ये किंवा नॉवेलमध्ये नाट्य घडत असेल तर आपण असं म्हणतो की त्या कवितेमध्ये किंवा त्या नाटकामध्ये किंवा त्या नॉवेलमध्ये कोणते एलिमेंट आहेत? ड्रॅमॅटिक एलिमेंट आहेत. तरी नॅरेटिव्ह पोएम आपल्याला छान असा मेसेज देते. तो मेसेज कोणता आहे? की आपण चांगलं बनावं, चांगलं राहावं, जेणेकरून इतरांना त्यापासून दुःख होणार नाही. त्यानंतर जो पुढचा पॉईंट आहे पोएट नंतरचा, त्या पॉईंटला आपण म्हणणार आहोत थीम. थीमलाच आपण दुसऱ्या भाषेत काय म्हणतो? सेंट्रल आयडिया. काय सेंट्रल आयडिया कवितेची, किंवा काय थीम, किंवा काय विषय कवितेचा? दिस पोएम हॅज अ मॉरल थीम. तर या कवितेची जी थीम आहे ती मॉरल आहे. मॉरल म्हणजे काहीतरी नैतिक शिकवण देणारी आहे. द पोएम दॅट टीचेस समथिंग इज ऑल्सो कॉल्ड ॲज डायडॅक्टिक पोएम. जी कविता आपल्याला काहीतरी शिकवते त्या शिकवणाऱ्या कवितेला काय म्हणतात? डायडॅक्टिक पोएम. द पोएम डिपिक्ट्स द पोएटिक जस्टिस दॅट क्राईम गेट्स इट्स रिवॉर्ड, क्राईम गेट्स इट्स ओन पनिशमेंट. आता ही जी कविता आहे पोएटिक जस्टिस शिकवत आहे. पोएटिक जस्टिस म्हणजे काय? चांगलं कराल चांगलं होईल, वाईट कराल वाईट होईल.
तर असं आपल्याला दिसतंय की वाईट काम केलेल्या रोवरचं या ठिकाणी वाईट होतं. म्हणजे कोणता प्रिन्सिपल फॉलो करते कविता? पोएटिक जस्टिसचा. काय करतो तो रोवर? द रोवर कट्स द बेल टू अनॉय द गुड ॲबॉट. त्या ॲबॉटला त्रास देण्यासाठी, त्याला चिडवण्यासाठी रोवर काय करतो? बेल कट करून टाकतो. अँड क्रिएट प्रॉब्लेम्स फॉर अदर हेल्पलेस सेलर्स. त्याचबरोबर तिकडनं जे जाणारे सेलर्स आहेत, ज्यांना त्या बेलमुळे फार उपयोग व्हायचा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी, त्यांच्यासाठी त्याने प्रॉब्लेम निर्माण केला. बट इन द एंड ही फॉल्स इन टू हिज ओन लेट ट्रॅप अँड रिग्रेट्स हेल्पलेसली. पण शेवटी काय होतं की वादळ येतं, काळोख येतो, त्याचं जहाज तिकडे सरकत जातं. त्या वेळेस त्याला वाटतं की आता आपल्याला बेलचा आवाज ऐकायला यायला पाहिजे होती, परंतु त्याने जे जाळं विणलं होतं त्या जाळ्यात तोच फसतो आणि पस्तावा करण्याशिवाय त्याच्या आयुष्यात काही शिल्लक राहत नाही. पुढचा जो पॉईंट आहे तो स्टाईल आहे. दिस पोएम इज अ लॉंग पोएम ऑफ 17 क्वाट्राइन. आपण डिस्कस केलो ऑलरेडी. स्टाईल जी आहे कवितेची, हो, खूप म्हणजेच कंपोजिशनबद्दल पण असते आणि लँग्वेजबद्दल पण आपल्याला पॉईंट डिस्कस करायचा असतो. 17 क्वाट्राइन म्हणजे 17 स्टांजा आहेत. क्वाट्राइन म्हणजे 4 ओळींचे. फर्स्ट 2 लाईन्स ऑफ एव्हरी स्टांजा राईम विथ इच अदर अँड द थर्ड लाईन विथ फोर्थ. पहिल्या 2 ओळी एकमेकांना राईम करतात आणि तिसरी ओळ चौथ्या ओळीला राईम करते. म्हणजेच AABB राईम स्कीम आहे. ॲलिटरेशन अँड पर्सॉनिफिकेशन आर द सिग्निफिकंट फिगर्स ऑफ स्पीच. महत्त्वाच्या फिगर्स ऑफ स्पीच कोणत्या आहेत? ॲलिटरेशन आणि पर्सॉनिफिकेशन. काय उदाहरण आहे ॲलिटरेशनचं? द शीप वॉज ॲज स्टिल ॲज शी कुड बी. या ठिकाणी पहिला जो एस साऊंड रिपीट झालेला आहे. कुठल्याही शब्दाचं पहिलं साऊंड रिपीट होत असेल तर साऊंड म्हणतो आहे मी, लेटर म्हणायचं नाही कधी, साऊंड, तर त्याला ॲलिटरेशन म्हणतो. दुसरं एक्झाम्पल आहे पर्सॉनिफिकेशनचं. हर किल वॉज स्टेडी इन द ओशन. हर हे जे प्रोनाऊन आहे हे आपण ह्युमन बिईंगसाठी वापरतो, परंतु इथे ते जहाजासाठी वापरण्यात आलेलं आहे. जहाजासाठी म्हणजे नॉन लिव्हिंग थिंगसाठी, म्हणून पर्सॉनिफिकेशनचा वापर केला आहे. तर शेवटी आपल्याला काय कळतं की लँग्वेज सोपी आहे समजण्यासाठी. आता पुढचा जो पॉईंट आहे स्पेशल फीचर्स. द पोएट हॅज यूज डिस्क्रिप्टिव्ह अँड नॅरेटिव्ह टेक्निक टू एनहान्स द इफेक्ट ऑफ द पोएम. कवीने खूप छान पद्धतीने डिस्क्राईब केलेला आहे प्रत्येक इव्हेंट, प्रत्येक वातावरण, समुद्रात घडणारी प्रत्येक घटना. एवढंच नाही तर आकाशात घडणाऱ्या घटनासुद्धा फार छानपणे त्या ठिकाणी डिस्क्राईब केलेल्या आहेत. अगदी आकाशात असलेला सूर्यप्रकाशापासून तर अंधार झाल्या होईपर्यंत आणि त्यानंतर मधल्या काळात पक्ष्यांचं फार छान चिवचिवाट चालू होतं, त्याचंसुद्धा वर्णन खूप सुंदर केलं आहे. म्हणून कविते कोणती टेक्निक वापरलेली? डिस्क्रिप्टिव्ह. आता नॅरेटिव्ह म्हणजे काय? गोष्ट सांगणं. खूप छान गोष्ट सांगता येते कवितेतून. या कवीला अद्भुत सुंदर, फार मोजके कवी असतात ज्यांना कवितेच्या माध्यमातून गोष्ट सांगता येते. त्यामुळे ही टेक्निक खूपच इफेक्टिव्ह आहे आणि कविता खरंच उठावदार होते. द पोएम प्रोव्हाइड्स व्हर्बल इमेज ऑफ द काम ॲटमॉस्फिअर. आता ही कविता व्हर्बल इमेज प्रोव्हाइड करते. काम ॲटमॉस्फिअर म्हणजे शांत वातावरणाचं. शब्दाद्वारे खरोखर तिथे चित्र डोळ्यासमोर उभं राहतं आपल्या, त्यामुळे त्याला म्हटलेलं आहे की व्हर्बल इमेज. त्याचबरोबर अजून एक इमेज आहे इंचकेप रॉकची, आणि हा इंचकेप रॉक कशाचा सिम्बॉल आहे? गुडनेसचा. इट ऑल्सो प्रोव्हाइड्स अ सुपर नॅचरल एलिमेंट ऑफ द डार्कनेस अँड द ड्रिफ्टिंग ऑफ द शिप. आपण शेवटी बघतो अचानक अंधार होऊन जातं, त्यांचं जहाज अचानक त्या रिफ्टकडे ढकललं जातं. तर इथे कुठेतरी आपल्याला सुपर नॅचरल एलिमेंट काम करताना दिसतं. काहीतरी शक्ती आहे बाह्य जगतात, अदृश्य शक्ती जी आपल्याला काम करताना दिसते. मॉरल ऑफ द पोएम ऑर मेसेज. द मॉरल ऑफ द पोएम इज ॲज यू सो शॅल यू रिप. काय मॉरल? ॲज यू सो, जसं पेराल, सो शॅल यू रिप, तसं उगवेल. किंवा एविल डिग्स अ पिट फॉर अदर्स बट फॉल्स इन टू द सेम. म्हणजे जो दुसऱ्यासाठी खड्डा खोदतो तो त्याच्यातच पडतो. एविल म्हणजे वाईट व्यक्ती. द रोवर कट्स द बेल. तो रोवर काय करतो? बेल कट करतो. म्हणजेच काय करतोय? आता तो स्वतःसाठी खड्डा खोदतोय. आणि फॉल्स इन टू वन लेड ट्रॅप, आणि स्वतःच त्या ट्रॅपमध्ये अडकतो. तर त्यानेच काय केलेलं असतं? अरेंज केलेलं असतं. आफ्टरवर्ड्स ही रिग्रेट्स फॉर हिज ओन ॲक्शन बट इट बिकम्स लेट. शेवटी ते आपल्याकडनं जी चूक झाली त्याच्यासाठी तो प्रचंड काय करतोय? रिग्रेट करतोय, पश्चाताप करतोय. त्याला वाटतंय की बेल पाहिजे होती, आणि त्याला कळतंय की तोच होता ज्याने बेल तोडली, आणि या गोष्टीचा त्याला इतका पश्चाताप होतो, पण तो काही करू शकत नाही. त्याने कमवलेली सर्व संपत्ती त्याच्या सकट आता त्या समुद्रात बुडणार होती. तर अशा प्रकारे हे ॲप्रिसिएशन आपण या ठिकाणी संपवलं आहे. व्यवस्थित अभ्यास करा.
जास्तीत जास्त मुलांनी सबस्क्राईब करा, जास्त मुलांपर्यंत लिंक पोचवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. ओके, थँक्यू.